बोला किती 6 गायी होत्या का? गावरान गाया? गावरानी बर बर बैल गावरानी बर. सगळ्या घरच्या गायची बैल. गाय किती होत्या? गाय 6 होत्या. म्हणजे बैलाचा वापर कशासाठी करत होता तुम्ही? म्हशी 3 होत्या, गाई 6 होत्या. मग हा बैल भाड्यानं जात होती का घरच्या शेतीलाच? घरची बैल, हा घरची बैल एकामेकाला भाड्या नव्हती करीत, पण चांगले तयार झाल्यावर घरची नव्हती भाड्या करीत. भाड्यानं द्यायची का शेतीसाठी वापरत होती बैल? हा आपल्या घरी शेतीसाठी. मग तुम्ही स्वतः करत होता गडी होतं त्याच्यावर का? शेतीतच बैल राबत घरच्या शेतीत. भाऊ एक होता, आम्ही दोघं जण करत शेती. तुमचं नाव काय मामा पूर्ण? माझं नाव भीमराव कृष्णा धाबेकर. आणि पत्ता? पत्ता आता दूधगाव, दुधगाव, तालुका जिल्हा धाराशिवच का? धाराशिव तालुका, तालुका जिल्हा धाराशिव. मग आता तुम्हाला जे जमलं होतं त्यातलं काय थोडाफार भाग नातवांना जमलाय का? हा नातवांना त्यातलं काम जमलंय का? मला थोडं जमत आहे की. हे गुराचं जमलंय का? होय होय जमत आहे. आपण हाय तोपर्यंत चुकल्यावर ही सांगत राहायचं यांना. ही तीच करते, आता काय आपल्याला होत होत नाही. पण करता करता काय चुकलंय ती वाटते का? चुकलं काय चुकलेलं वाटत नाही. बघितलं तर पोरं असं करावं, ते तसं करावं असं वाटतं. कुठतरी उद्याचे राहिलं असलं तर सांगायचं बी असं करायचं. म्हणजे आता काही गोष्टी शाळेतून निघाल्यावर माहीत नसतात. तुम्ही आता शाळेतून निघाला, तुम्हाला पहिल्या गोष्टी काही माहीत होत नाही त्या, पुन्हा मग तुम्हाला सांगावं लागतंय. मग पोरं इथं असं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे, ती तसं करायला पाहिजे असं सांगावं लागतंय. बरोबर. तुम्हाला आता ह्या वयात गोळ्या औषध काय मेडिकलचं डॉक्टर काय ट्रीटमेंट आहे का? नाही नाही. नाही कशाची कृपा आहे ही कृपा कशाची म्हटलं तुम्हाला? आता ह्या वयात औषध गोळ्या नाही त्या? नाही त्या औषध नाही, गोळी नाही, काय नाही. पण आता बऱ्याच लोकांना ह्या वयात औषध गोळ्या द्या, तुम्हाला कशा काय नाही त्या? मला नाही त्या. मी कसं साहेब, मी पहिल्यापासून गावरानी गायचं दूध, दही, ताक, गाजरं, शेतातली शेंदाडं सगळ्या असल्या वस्तू खायच्या सगळ्या. मग ते काही नाही, सगळ्या गावरानी मिरच्या, गावरानी मुळं, गावरानी कांदा, सगळ्या गावरानी. मग मला ते तेव्हापासून मला कोणी म्हणतंय गावातलं, म्हणतं तुम्हाला कसं काय आधार नाही. मी म्हणलं आता त्याची कर्तव्य आहे आपलं, आपलं काय आपल्या हातात आहे का काय? पण जे हातात होतं ते केलं तुम्ही. हां जे तुमच्या हातात होतं ते केलं, खायचं काम. होय की. गावरान म्हणजे काय नेमकं? सगळं गावरान खात होता? गावरानी, सगळं गावरानी. आता सुद्धा मी लय दिवस आता गावरानी मिरच्या ही लावत होतो, पण ह्या आता संकरित आलं तेव्हापासून ही लावायला. नाहीतर वांगी गावरानी, मिरच्या गावरानी, भाजीपाला, शेपू, आहारामध्ये आता दूध खाताव का? दूध, आहारामध्ये दूध दूध खातोय की. दूध खातोय, दही खातोय, ताक खातोय, ह्याच्यावरच आहे. आता भाजी काय उलशी घेतोय, नाहीतर दूध, दही, ताक आणि दूध. सकाळ संध्याकाळ दूध प्यायचं. तुम्हाला ह्या वयात सुद्धा जाणीव आहे म्हणा की त्या अन्नामुळे मी घट राहिलोय, होय की. त्या दूध तूप ताकामुळं? होय होय की. तेच खात होतो आम्ही. आता हे काय म्हणतं असं संकरित निघालेलं आहे, ते माणसाला आधारलंय. होय, संकरित म्हणजे काय? हे काय खातात हे टाकलेलं खातात, वाढू खातात, हे वाढवायचं कसं? बी आणायचं, पेरे आणलं की बाबा ते खातात, पोतं आणायचं. मग ते खात टाकलं की बारा वाढतंय आणि झालं त्याच्यात मिसळत. ही काय हे खाताची जी वस्तू आहे त्या काही ते त्याच्यात नसतं, ते मिसळतं त्या. मग माणसाला त्याच्यापासून आधार व्हायला त्या बाहेरच्या खतामुळं? होय की.
हे बाहेरचं जे खातं आहे त्या खातामुळे तर आधार व्हायला तयार. आता मी म्हणतोय एवढ्याच आपलं खायपुरते जवारी प्यारा त्याच्यात आपलं गावरानी खात टाका गायराचं मासराचं गायराचं टाका तेवढ्या पुरतीच आपली जवारी पेरा आपल्याला खायला गहू तेवढे पुरतं पेरा गहू आपल्याला खायला माळवं लावा एवढ्यात थोड्यात आपल्याला खायपुरतं तेवढं शेण इसकटायचं एवढ्या राहणार आणि आपल्याला खायपुरतं करायचं. आणि बाहेर विकायसाठी विकायसाठी काय नाही आपल्याला एक बी नाव आणि काय तरी जमत बी नाही अजून. कसं त्यांच्या मागं असं व्यवसाय हे आता नांगरायचं हे कुणाचं भरडायचं कुणाचं पेरायचं कुणाचं काय काय करायचं असं हा त्यांचं मागं काम. मग बरं आता तुम्हाकडं नाही गेलं तर चालला दुसरीकडं नाहीतर बाबा आम्ही घेतो भरडून तिकडून नाही तर ना नांगरायचं आज बाबा आजच्या आज नांगर आमचं नाही म्हणावं तर झालं मी लावतो त्याच्याकडून घेतो नांगरून म्हणून ते पोराले बाबा पोरं कुणाला एक नको दोन नको आपलं जसं असं तसं लोकांनी होय म्हणायचं आपलं चांगलं राहायचं गोडीनं राहायचं आपलं आपला प्रपंच आपलं मोहरी बघून करायचा आपलं कुणाचं भांडण करायचं नाही कुणाचं तंडण करायचं नाही कुणाला दूध धरायचं नाही कुणाला काही करायचं नाही. हां आपलं बाकीचं काय नाही आपण आपलं देवाचं नाम सुमरण करायचं आणि आपलं आहे ते शेतातलं चांगलं असं ते खायचं सगळ्यांनी घराबारानं आपलं गोडीनं राहायचं सगळ्या लेकराबाराला चांगलं सांभाळायचं चांगलं वळण लावायचं लेकराला असं इकडे तिकडे वळण लावायचं नाही. मी पहिल्यापासून माझी लेकरं आहे ती पुरी बी होत्या आणि आता बी ही नातू आहेत आणि नाती बी आहेत पण असं नाही घराच्या बाहेर कधी नाही शाळेत की घरी येऊन लगेच शाळेतून घरी घराच्या बाजूला नाही. नातीचे लग्न झालेत आता एक नात राहिले आता हे आमच्या पंतू आहेत आता बारक्या पुरी ह्यांच्या दोघाच्या आता हे सुद्धा सांगतो लेकराला चांगलं वळण बारके आहे तिच्यावर चांगलं वळण लावलं तर वळण लागत आहे. आमचं बैल असं नांगराला तर 8 बैली नांगर हे आता तर ट्रॅक्टर नाही 8 बैली नांगर मी माझा भाऊ हाणत होता. बैल जर धरले तर बैलानं चाबूक हाणून घेतला नाही अशी माझी बैल होती. असे तासात एकदा शिरले कडाला थेट कडालाच निघायचे. नांगर उलतीला कडी वाजायची तर कडी वाजल्या तर लगेच गरका हाणून तासाला लागायचे. असली बैल होती. आता गिन्यान माणसाला सुद्धा नाही तसं. वय किती आहे तुमचं मामा आता? माझा आता 102 वर्ष. 102 वर्ष. हां अजून किती वर्ष तुम्ही टिकणार आज तुम्हाला का आत्मविश्वास आहे का? मला आता आठवत आहे कसं माझ्या शक्तीप्रमाणे आठवत आहे मला. हा मी अजून 2 वर्ष तर तुम्हाला एक सांगतो आता त्याच्या हातात आहे सगळं पण माझा इच्छा आहे की 2 वर्ष मी वाचावा जास्त सांगत नाही. तुमच्या शरीरावर एक विश्वास आहे तेवढा? हां माझा हा विश्वास आहे 2 वर्ष मला वाचव देवानं बाद झालं. माझे नाताचे हे चांगलं वळण लागावं सगळं करावं चांगलं करावं हे करावं. पोरं ती शेरडे कुणाची आली बघ ती खायला येते एवढंच आहे. आता काय नाही थकलेला हो आम्ही. आता कसं हेच तुमचे 2 शब्द ऐकण्यासाठी आम्ही थांबलो होतो. हां हेच तुमचा अनुभवाचं 2 शब्द आम्हाला ऐकायचं होतं. होय 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 आहे काय होय चांगलं राहावं चांगलं करावं चांगलं राहावं भाऊभावाने चांगलं राहावं जावाने चांगलं राहावं सासू सुनाने चांगलं राहावं. आम्ही आमचा भाऊ खांद्यावर वागवित होता खांद्यावर. मी असा बारीक होतो मला यायचं रानात मला बस खांद्यावर. आई चिवडूसा आई होतं तेव्हा मेली वडिलाने आणि त्या भावाचं काय पण आलं बहिणी 5 जणी बहिणी माझ्या प्रत्येक बहिणीकडे जायचं सगळ्याचा आयार उपचार हे सगळ्या बहिणीचे करायचे. आता सगळं भातं आहे तर एकेकीला 4 आहे ते कुणाला 3 आहे ते कुणाला 2 आहे ते
ते सुद्धा सगळं भातं माझ्याकडे येते. चला माझ्या भात्याचे इडशीच्या सस्त्याचे भात आहेत माझं. बहिणीची पोरं आहे तर त्यांनी मला त्यांच्या वाटण्याने हाताने मला नेलं. तुम्ही म्हणले मामा नुसतं बसा, आमचं बघा काय ते नुसतं बसा तुम्ही, काय म्हण नका. मला म्हण नका, त्याला म्हण नका, त्याला दोघांनी बी काय नाही, काय नव्हतं वाटाया. दोघांनी 2 ट्रॅक्टर, खिलारी बैल, गाय खिलारी आणि पाण्याचं इंधन एक तेव्हा त्याला. आता ती मोप लक्ष देत झाले ते, पण तेव्हा काय ना त्यांना वाटाय का नव्हतं. बसलो होतो, जमीन वाटून घेतल्या, किलर जमीन नावावर, जागा किलर नावावर. दोघांनी कसलं ते बघ, तू का मी असं म्हणली नाही ते माझे मामा म्हणून तुम्हाला बोलविले म्हणले. तुम्ही आमच्यासमोर येवं, तुमचं आम्हाला कौतुक वाटतंय म्हणून तुम्ही या, माझ्या वाटलं बघा नुसतं. हां येतं टाकतो हाताला. ऐकून बरं वाटलं मामा, कारण प्रत्येक तुमच्या कर्मात सत्यता होती. हां तुमच्या कर्मात विचारात खरापणा होता, होय खरं होता. लोकाच्या सत्यता होती त्यावेळेला. लोकाच्या म्या आता देव बघतोय, लोकाच्या जमिनी 4-4 एकर म्या सोडून दिल्या. आमच्या वडिलाच्या नावावर असून भावकीची होती. मग त्यांना त्या हिस्सा फार्म्यानं नाव लागलेलं. मग ती आली, ती 4 जण भाऊ, आणि मग माझ्यापाशी यायची. मला म्हणले ना आमच्या जमीनचं कसं करायचं, तुमच्या नावावर आहे जमीन, आम्हाला कसं आम्हाला सोडताव का नाही. मला तुमची जमीन मला नग.